नमस्कार. तर आज आपण बनवत आहोत पनीर टिक्का मसाला. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्की जमेल. तर ग्रेव्हीसाठी आपण घेणार आहोत 4 मोठे टोमॅटो जे की मी चिरून घेतलेले आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले आणि 4-5 काजू पाकळ्या. हे मिक्सरमधून आता बारीक वाटण करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता सगळं छान बारीक झालेलं आहे. आता आपण टिक्क्यासाठी इथे 1 कप दही घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर आणि थोडंसं तेल घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिश्रण छान एकजीव झालं की याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता इथे मी 2 शिमला मिरची, 2 कांदे आणि 1 टोमॅटो मोठा चिरून घेतलेला आहे. या मिश्रणामध्ये हे सगळं घालायचं आणि 200 ग्रॅम पनीर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदा का हे छान मिक्स झालं की कढई तापायला ठेवायची. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून हे सगळं मिश्रण टाकायचं आणि छान भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला टिक्का व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता हे एका बाजूला उतरून ठेवू. दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घेऊ. त्याच्यामध्ये जिरे, हिरव्या मिरची आणि बारीक चिरलेले 2 मोठे कांदे हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊ. चवीपुरतं मीठ टाकू ज्याने की कांदा लवकर शिजतो. 1 चमचा मिर्च पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालून हे व्यवस्थित हलवून घ्या, म्हणजे की मसाले करपणार नाहीत आणि ते तेलात चांगले भाजले पण जातील. जेव्हा मसाले आपण तेलात चांगले भाजतो त्यावेळी ग्रेव्हीला छान कलर येतो. आता आपण मगाशी जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करू आणि हे छान भाजून घेऊ. ग्रेव्हीला छान तेल सुटले. याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करू आणि आपला भाजलेला टिक्का तोही याच्यामध्ये मिक्स करूया. हे ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि छान उकळी काढा. अशा प्रकारे आपला पनीर टिक्का तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा नवनवीन रेसिपी बघायला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.